तर या कपड्याला आपण अशा प्रकारे इथे सुलटला सुलट ठेवून काठ जोडून घेतलेला आहे। तो आपण आता असं करून घ्यायचा आहे व्यवस्थित। हा जो काठ आपला उरलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे। इतकं आपलं कापड वाढलेलं आहे आणि इतक्याच आपल्या प्लेट्स देखील वाढतील, त्याने छान अजूनच आपल्या साडीला छान लुक येणार आहे। तर आता हे कापड आपण हे जे असं ठेवलेलं आहे पहिल्यापासून अगदी उलट सुलट करत बसायचं नाही कापड इकडचं तिकडं, कारण नवीन असल्यावर आपल्या लक्षात येत नाही पटकन। हे आहे तसंच ठेवलेलं आहे मी पहिल्यापासून। तर हे जे आपलं इथून जे आपण तिरपा कट देऊन कापड कापलेलं, तर त्यालाच आता हे जे वरचा भाग जो तिरपा उरलेला त्याला आपण काठ जोडून घेतलेला आहे अशा प्रकारे। त्याला काठ नव्हता तर तो जोडून घेतलेला आहे आणि आता सुलटला सुलट लावून अशा प्रकारे ठेवायचं आहे। आणि इथे आपण जे कमी कापलेलं तर ते आता बघा आपलं इथं बरोबर बसलेलं आहे हे कापड। आपण मगाशी हे जे कमी ठेवून तिरपी रेषा मारलेली काठ जोडण्यासाठी ठेवलेलं, आता हे आपलं बरोबर पुरलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता समोरच। तर आता आपण इथे टिप मारून घेणार आहोत। आता मी डायरेक्ट टिप मारून दाखवणार आहे तुम्हाला, कारण याचं खूप असं कापड हातात धरावं लागतं आणि मशीनवर कुठून कुठे टिप मारायचं काम चालू हेही कळत नाही। तर मी डायरेक्ट ते धरून तुम्हाला इथे डबल टिप मारून दाखवणार आहे कशा प्रकारे मारली ती। तर अशा प्रकारे इथे आपण मार्जिन सोडून अशी टिप मारून घेतलेली आहे, हे पाहू शकता तुम्ही। इथे टिप मारून घेतलेली आहे आणि आता हे आपण सुलट करून पहा, हे पहा बरोबर आपलं कापड या भागात बसलेलं आहे। तर आता इथे आपलं खूप भरपूर असं लांब आपलं कापड तयार झालेलं आहे, जेणेकरून आपल्या छान अशा प्लेट्स येतील भरपूर। कापड खूप फुगीर असेल तर आता हे माझं असं सपाट बसते, तर त्यामुळे मी इथे दाबटीप काही देऊन घेतलेली नाही आहे काठ जोडताना। तर खूप फुगत असेल एखादं कापड तर इथे दाबटीप देऊन घ्यायची, म्हणजे ते प्लेन असं बसतं। तर आता या कपड्याच्या आपण प्लीट्स देऊन घ्यायच्या आहेत आपल्याला। तर या देताना आपण असं जुळतो, इथे थोडंसं अंतर सोडायचं। प्लीट्स कशा प्रकारे द्यायचं ते दाखवते मी तुम्हाला। हे कापड आपण असं ठेवूया पुढे आणि हा आपला जे आकाराचा भाग इथे राहील, इकडे आपला काठाचा भाग राहील। तर याच्यामध्ये इकडे आपण त्या जुळायचं आहे वरच्या बाजूला जुळून घ्यायचं आहे इथे। आणि जर सरकत असेल सारखं तर त्याला प्लेन पिना लावून घ्यायचा आहे। हे असं हा काठ राहील आपला स्ट्रेट, इथे जुळून आलं पाहिजे। इथे पुन्हा पुढची प्लेट उचलून एकसारख्या इंचाच्या 4 ते 5 इंचाच्या केल्या तरी चालेल। इथे मी तुम्हाला दाखवते 4 इंचाच्या प्लेट्स घेतलेल्या आहेत। मोठ्यांसाठी त्या जास्त घ्याव्या लागतात, लहानांसाठी 4 इंच असल्या तरी चालतात। आणि एक एक प्लेट्स ठेवताना इथे थोडंसं अंतर ठेवायचं, अगदी 1/2 इंच दोन्ही प्लेट्सच्या मध्ये, इथल्या भागामध्ये आणि इकडे त्या वरच्या बाजूला जुळून आल्या पाहिजेत, म्हणजे त्या खाली देखील आपल्या झिगझॅग टाईप येत राहते। बरोबर तेवढ्या अंतरावर प्लेट्स घ्यायची आहे अशी। दुसरी यात देखील याच्यात पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्लेट्समध्ये थोडंसं अंतर, ते अशा प्रकारे। तुम्हाला दिसत नसेल तर झूम करून पाहू शकता व्हिडिओ। तर इकडे देखील आपलं झिगझॅग टाईप तयार झालेलं आहे, व्हायला लागलेलं आहे अशा प्रकारे। हे पहा प्लीट्स एकसारख्या घ्यायच्या, त्यासाठी जागोजागी पिना लावून घ्यायच्या। प्लीट्स एकसारख्या घ्यायच्या म्हणजे काही प्रॉब्लेम येणार नाही। तर ही थोडी आपली मोठी झाली तर ती थोडी कमी करून घ्यायची।
दोन्हीकडे लक्ष ठेवायचं, खाली वरती. आता मी या सगळ्या करून घेते. अशा प्रकारे तुमच्या लक्षात आलं असेल, वरती जुळून आलं पाहिजे, वरच्या बाजूला जुळून आलं पाहिजे. आणि इथे एक एक प्लेट्स ठेवताना त्यातलं अंतर 1.5 इंच ठेवायचं. मग तुम्ही इथे पिना लावून देखील घेऊ शकता. इथल्या भागात इथे थोडं 2-3 इंच अंतर सोडून प्लेट्स तयार करायला सुरुवात करायची. तर पूर्ण प्लेट्स मी तयार करून दाखवते तुम्हाला सगळ्या. तर मी इथे या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत आपल्या, अगदी व्यवस्थित अशा. हे पाहू शकता तुम्ही. इथले अंतर देखील थोडंसं ठेवत नॉर्मली अगदी शेजारी शेजारी प्लेट एकावर एक न घेता थोडंसं अंतर ठेवून ही रुंदी एकसारखी ठेवायची सगळीकडे. ह्या रुंदीकडे लक्ष दिलं व्यवस्थित तर अगदी छान अशा प्लेट्स येतात. हे लगेच तुम्हाला येणार नाही, पहिल्यांदाच करायला गेल्यावर थोडं जमू शकतं, परंतु जरा सरावाने आपल्याला ते चांगल्या प्रकारे प्लेट्स टाकता येईल. त्याला थोडा वेळ लागतो. तर घाई या कामात घाई कुठेही करायची नाही आणि अगदी चांगल्या अशा सुंदर प्लेट्स तयार होतात. तर आपण हे जोडून घेतल्यामुळे आपल्या जास्त प्लेट्स तयार झाल्यात आणि त्या अगदी सुंदर वाटणार आहेत. तर इथे आता आपलं हे एवढं उरलेलं आहे. तर ही पूर्ण प्लेट्स घेतली. अजून एक, तर हा काट आपला थोडा एक्स्ट्रा आपण जोडून घेतला असतं तरी चाललं असतं. आता इथे जर आपण एक प्लेट्स घेतली तर हा काट आपला पूर्ण वरपर्यंत पुरत नाही आहे. त्यामुळे आपण हे एवढं ठेवून हा काट असा त्रिकोणाकृती व्यवस्थित असा फोल्ड करून घ्यायचा आहे वरती कमरेकडे. इथे असं झालं पाहिजे आणि हा असा स्ट्रेट प्लेट्सपर्यंत. हे जे कापड उरलेलं आहे इकडे आतमध्ये ते आपण थोडंसं कट करून घेतलं तरी चालेल किंवा असं फोल्ड करून आतमध्ये ठेवलं तरी चालणार आहे. ते कुठेही जात नाही, टिपेमध्ये अगदी व्यवस्थित बसतं. काट असा व्यवस्थित घ्यायचा. काट प्लेन असे नसतील तर त्याला प्रेस करून घ्यायचा आहे आणि मग हा काट आपण असा ठेवून इथे टिप मारून घेणार आहोत. इथे मी पिन लावून घेतलेल्या आहेत आधीच. याला 2-3 ठिकाणी प्लेट्स तयार झाल्यावर 2-3 ठिकाणी अगदी परफेक्ट कुठेही हलणार नाही या अशी काळजी घेऊनच तुम्ही पिन लावायचे आहेत व्यवस्थित. 3-4 ठिकाणी लावले तरी चालेल. मी इथे एक लावली, पहिल्यांदाच 2-3 प्लेट्स तयार करून इथे एक लावलेली, नंतर इथे एक लावली. पूर्ण तयार झाल्यावर खाली देखील एखादी लावू शकता तुम्ही अशी या भागात, म्हणजे प्लेट्सची सारखेच चेंजेस होत नाही जागा. नंतर देखील इथे थोडेसे टिप मारून घ्यायची किंवा टाक्याने आपण स्टिच करायचं आहे. तर या प्लेट्समध्ये असं देखील आपण करू शकतो. असं बाहेरच्या बाजूला टाके घेऊ शकतो. ज्याला आवडत असेल त्याला त्याच्यासाठी तसं बनवून दिलं तरी चालतं. याच प्लेट्सला असे हे करून घ्यायचं असतं, टाके करून घ्यायचं असतं. ते देखील अगदी सुंदर दिसतं. परंतु आता मी अशी सरळ प्लेनच शिवून दाखवणार आहे तुम्हाला. तर इथे आपण टिप मारून घ्यायची आहे पहिल्यांदा आणि मग नंतर हा पार्ट कुठे अटॅच करायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे. पहिल्यांदा इथे आपण वरच्या बाजूला टिप मारून घेऊया. तर इथे आपण टिप मारून घेतलेली आहे. आपला जो हा एक्स्ट्रा काट आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे, वरती जो राहिलेला आहे तो. तर अशा प्रकारे आपण सगळ्या प्लेट्सला टिप मारून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे सगळ्या आपल्या फोल्ड झालेल्या आहेत. हे आतलं कापड देखील आतमध्येच ठेवलेलं आहे, ते कट न करता तसंच ठेवलेलं आहे. ते राहतं आपलं, कुठेही जात नाही. आणि कट केल्यानंतर पुन्हा त्याला फोल्ड करण्यापेक्षा आधी असंच आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. तर आता हे आपण असंच बाजूला ठेवून घेऊया. ते कुठे अटॅच करायचं ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आपल्या ह्या आता पुढच्या ज्या प्लेट्स आहेत त्या पूर्ण तयार झालेल्या आहेत. पूर्ण टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नक्की व्हिडिओ स्किप न करता पहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता आपण पुढच्या भागाकडे येणार आहोत. आपले जे पायाचे 2 पार्ट काढलेले आपण, तर ते आणि अस्तर आपण अटॅच करून घेणार आहोत. तर इथे पहिल्यांदा खाली अस्तर ठेवते. हे अस्तर आपलं आणि सुलट भाग वरती घ्यायचा आहे. पायाकडचा भाग पायाकडे काठाचा आणि हा सुलट भाग वरती. इथे जे आकाराच्या इथे व्यवस्थित घ्यायचं आहे.
असं या भागात आपण इथे बरोबर जे आकार आहे जिथे तिथे जुळवून घ्यायचं आहे. वाटल्यास पिना लावून घ्यायच्या जेणेकरून तिथे आपलं पुन्हा सरकणार नाही. या भागात या दोन्ही भागात दोन्ही बाजूला पिना लावून घ्यायच्या. दुसऱ्या पायाला देखील असंच करणार आहोत आपण. आणि आता इथे या बाजूकडून दाखवते मी, अस्तराच्या बाजूकडून हे जे आपलं एक्स्ट्रा कापड आहे त्याचं कसं करायचं आहे ते दाखवते मी सुलट बाजूकडे. तर इथे इथे लावून घ्यायचं आहे इथे, आणि मधल्या भागात जे कापड उरेल त्याच्या वरच्या बाजूला वरच्या अँगलने अशा प्लीट्स द्यायच्या आहेत, जितक्या होतील तितक्या. इथे जुळवून घ्यायचे आहेत दोन्ही कपडे. हे पहा इथे जुळवून घेतलेले आहे आणि इथे प्लीट्स. मध्ये जे कापड उरलेलं आहे आपण इथे पिन लावलेली आहे, त्यात इथे जे मध्ये कापड उरले आपण 4 इंच एक्स्ट्रा घेतलेलं, तर त्याच्यात 4 प्लेट्स देऊन घ्यायच्या. थोड्या थोड्या अंतरावर दिल्या तरी चालतील. अगदी एकसारख्या एवढ्या भागात मधल्या इकडे जे आकाराकडे न जाता आणि वरती थोडं अंतर सोडून 1 ते 1.5 इंचाचं अंतर सोडून इथल्या मधल्या भागात 4 प्लेट्स आपण त्या देऊन घ्यायच्या आहेत. या बाजूला देखील आणि या बाजूला देखील मशीनवर कापड धरून या प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत. ज्याला जमणार नसेल त्याने आधी इथे प्लेट्स टाकून पिना लावून घेतल्या तरी देखील चालू शकतो. हे पहा अशा प्रकारे ही एक प्लेट्स इथे तिला आपण पिन लावून घेऊया. इथे अशा प्रकारे दुसरी प्लेट्स टाकायची थोडंसं अंतर सोडून इथे तिला देखील पिन लावून घ्यायची आहे. ज्याला डायरेक्ट जमणार असेल त्यांनी डायरेक्ट टिप मारून घेतली तरी चालेल. अजून एक तिथे प्लेट्स आपली. प्लेटचं डिरेक्शन वरच्या बाजूला आलं पाहिजे, कमरेकडे, खाली पायाकडे करायचं नाही फोल्डिंग. याचं देखील फोल्ड. चौथी प्लेट्स अशी घेऊन हे आपलं बरोबर कापड राहिलेलं आहे, इथे देखील एक पिन लावून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे जे एक्स्ट्रा कापड घेतलेलं आहे ते पूर्ण इथे प्लीट्स देऊन इथे टिपा मारून घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे वरच्या भागाला देखील इकडे स्ट्रेट टिप मारून घ्यायची आहे आणि तशीच या बाजूला देखील 4 प्लीट्स देऊन हा भाग जोडून घ्यायचा. त्याचप्रमाणे खालच्या पायाकडे देखील टिपा मारून घ्यायच्या आहेत, कारण सारखं सारखं सगळंच कापड जुळून आवरून धरायला आपल्याला, कारण नऊवारीमध्ये जरा कापड धरून टिपा मारायला जरा अवघड जातं. तर ह्या टिपात देऊन घ्यायच्या म्हणजे कुठे अस्तर आणि कापड सरकत नाही. तर या बाजूच्या जे आकाराची जी खूण आहे तिथून देखील आपण स्ट्रेट टिपा मारून घ्यायच्या आहेत अगदी इथपर्यंत. इथे नाही मारली तरी चालेल, ज्याला पाहिजे असेल त्याने मारून घ्यायची. बाजूने देखील टिप मारून मी घेणार आहे. फक्त दोन्ही कपडे जुळवून घ्यायचे आहेत. इथे देखील इथे तुम्हाला सांगितलीच आहे अशा प्लेट्स टाकून इथे टिप मारून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला घेऊन दाखवते. तर अशा प्रकारे आपण इथून अर्धा इंच मार्जिन ठेवून टिपा मारून घेतलेल्या आहे. या बाजूला देखील या बाजूला देखील इथे प्लेट्स देखील टाकलेल्या आहे. कपड्याच्या एक्स्ट्रा कपड्याच्या प्लीट्स टाकून घेतल्या, त्यांचं डिरेक्शन वरच्या बाजूला घेतलेलं आहे कमरेकडे. अशा प्रकारे इकडे देखील टिप मारून घेतलेली आहे वरच्या बाजूला आणि साईडच्या भागाला देखील टिप मारून घेतलेली आहे आपण. ही एका पायाला याला अस्तर आपण पूर्ण अस्तर अटॅच करून घेतलेलं आहे. हे पहा अशा प्रकारे. तर अशाच प्रकारे दुसऱ्या पायाचा भाग आपण तयार करून घेणार आहोत. तर दोन्ही भागांना आपण टिपा मारून घेतलेल्या आहेत पायाच्या भागांना. हा एक पार्ट आपला आणि हा एक पार्ट तयार झालेला आहे. तर हे असे ठेवायचे आहेत दोन्ही सरळ अशा प्रकारे. आणि आता या भागात आणि या भागात आपल्याला कसं जोडायचं कशा पद्धतीने ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर इथे आपण ज्या पुढे प्लेट्स तयार केलेल्या त्या जोडून घेणार आहोत. या भागात उजव्या बाजूच्या भागात
आपण ज्या ह्या प्लेट्स तयार केल्या आहेत पुढच्या, त्या आपण अशा उलट ठेवून जोडणार आहोत. हा आपला सुलट भाग आहे हा, तर हा आपण असा ठेवून जोडणार आहोत या जे आकारामध्ये. आपण हे जे आकारात कट करून घेतलेलं आहे आधीच, ते त्यासाठी आपण कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे जोडायला सोपं जाणार आहे. तर या प्लेट्स मी पुन्हा एकदा दाखवते. या ज्या आपण पुढच्या प्लेट्स तयार करून घेतलेल्या आहेत मिऱ्यांसाठीच्या, तर त्या आपण अशा उलट करून इथे जोडून घेणार आहोत. अर्धा इंच याला टिप मारून घेणार आहोत. तर मी ते तुम्हाला टिप मारून दाखवते. तर इथे आपण टिप मारून घेतलेली आहे या भागात. हे आपण उलट ठेवलेलं आहे आपलं, ह्या प्लेट्स आपण उलट ठेवलेल्या आहेत. तर या भागात उजव्या बाजूच्या भागात आपण ही टिप मारून घेतलेली आहे. तशाच आपण हे पुढच्या प्लेट्स तशाच खाली देखील जोडलेल्या आहेत. खाली एक आपलं कापड फक्त, हे पहा इथे मी सुलट करून दाखवते. हे सिंगल याच्यात आपण इथे खाली इथपर्यंत जोडून घेतलेलं आहे. या काठापर्यंत आपलं आलेलं आहे ते, या काठापर्यंत. तर ते देखील इथून टिप मारलेली आहे या पायावर, इथे इथपर्यंत टिप तशीच खाली टिप मारून घेतलेली आहे. तर आता याच्यानंतर ह्या असंच ठेवायचं. याच्यानंतर हा आणि हा भाग आपण दोन्ही जोडून घ्यायचे आहे. हे जे आकाराचे भाग आहेत आपले, हे दोन्ही डाव्या बाजूचा आणि उजव्या बाजूचा, तर हे दोन्ही एकमेकावर ठेवून आता हा भाग आपण असा याच्यावरती घेऊन इथे टिप मारून घ्यायचे आहे. या भागात इथे हे दोन्ही एकमेकाला जोडून घ्यायचे आहेत. तर ते मी तुम्हाला जोडून दाखवते. इकडून असं पकडायचं व्यवस्थित जुळून आणि अशी टिप मारून घ्यायची आहे मशीनवर. तर अशा प्रकारे आपण इथे टिप मारून घेतलेली आहे. दोन्ही भाग जोडून घेतलेले आहेत. दोन्ही उजव्या बाजूचा देखील आणि डाव्या बाजूचा देखील हे भाग एकामेकावर ठेवून जोडून घेतलेले आहेत. तर ते मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपले हे जोडले गेलेले आहेत दोन्ही पार्ट. तर आता क्रम लक्षात ठेवायचा. प्रथम काय जोडलं, नंतर काय जोडलं, त्याच्यानंतर काय जोडलं. तर तुम्ही अगदी जरा शांत डोक्याने केलं तर कुठेही अडचण येणार नाही. अगदी सोपी पद्धत आहे. आता या बाजूला उजव्याच बाजूच्या पायाला या बाजूला आपण पदर जोडून घेणार आहोत. आपलं जे पदराचं कापड आहे तो आपण जोडून घ्यायचा आहे. ज्या बाजूने आपण 8 इंच कमी घेतलेला आहे ते बाजू वरती राहील आपली अशी या भागात, आणि हा काठ आपला असा इथे राहील. असा इथे जे आकार आपला इथे तयार झालेला आहे, काठ त्याच्या खाली लावायचा आणि मग तिथून चुन्या घ्यायला सुरुवात करायची. काठ असा ठेवायचा. इथे वाटल्यास एक पिन लावून घ्यायची. इथे काठाच्या इथे एक पिन लावून घ्यायची. इथून टिप मारायला सुरुवात करायची इथे लॉक करून अशी, आणि मग या भागात ह्या मधल्या सगळ्या कपड्याच्या प्लीट्स तयार करायच्या. हा इथे आणि मधल्या भागात सगळ्या प्लीट्स तयार करायच्या. मोठ्या जरा प्लेट्स बनवायच्या म्हणजे हे कापड पूर्ण अशा प्रकारे. तुम्हाला डायरेक्ट मशीनवर जमणार नसतील तर याचं सुद्धा डिरेक्शन वरच्या बाजूला आलं पाहिजे या प्लेट्सचं. इथे एका खाली एक सरकवून घ्यायच्या, इकडे प्लेन करायचं आणि इथे प्लेट्स द्यायच्या अशा प्रकारे. ह्या अशा एका खाली एक सरकवून घ्यायच्या. पूर्ण कपड्याच्या प्लेट्स तयार करून घ्यायच्या आहेत. इथे तुम्हाला डायरेक्ट मशीनवर जमणार असेल इथे पिना लावून घ्या आणि मग त्या मशीनवर टिप मारून घ्या. तर अशा प्रकारे इथे मी आता तुम्हाला प्लीट्स देऊन दाखवते डायरेक्ट कपड्यावर. हे पदराचं कापड आपण सुलट ठेवलेलं आहे देखील लक्षात घ्या. सुलट ठेवून पदर जोडायचा आहे म्हणजे आपलं पुढचं व्यवस्थित होणार आहे. तर इथून आता आपण टीप देऊया. तर अशा प्रकारे आपण इथे पदर अटॅच करून घेतलेला आहे. हे पहा, इथून आपण जे आकाराचे इथून काठ लावलेला आहे, काठ खाली ठेवलेला आहे आणि असं इथून सगळ्या प्लीट्स दिलेल्या आहेत. अगदी छान अशा प्लीट्स आलेल्या आहेत.
सगळ्यांचे डिरेक्शन वरच्या बाजूला आहे. पूर्ण पदराच्या हे एका खाली एक प्लेट्स सरकवून टिप मारून घ्यायची आहे, कारण हे कापड जास्त असतं आणि हा भाग थोडक्यात असतो. तर कारण लहान मुलींचा असल्यामुळे तर याच भागात त्याबरोबर आपल्याला कवर करून घ्यायचे असतात. तर पूर्ण आणि इकडे काट लावलेला आहे पहा. पूर्ण पदर आपण त्यात बसवलेला आहे, तिथे जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला काष्टा कशा प्रकारे जोडायचा ते देखील मी सांगते. हे आपलं असंच ठेवायचं आहे. यावरच आपण काष्टा जोडून घेणार आहोत. तर हे आपलं काष्ट्याचं कापड आहे. इथे तुम्हाला कटिंगच्या वेळेस दाखवलेलं की इथे वरच्या भागात हा आपला इकडे गोल आकार दिलेला भाग आहे, या बाजूला इथे, आणि इथे या बाजूला जे आकाराचा भाग आहे इथे हे पाहू शकता तुम्ही. इथे जे आकाराचा भाग आहे आणि या बाजूला आपले काट आहेत. तर आपल्याला इतकं ही जी इथली रेषा आहे इथपर्यंत आपल्याला दोन्ही काट जुळून 8 इंचापर्यंतची टिप मारून घ्यायची आहे. ही इथपर्यंत ही डबल टिप द्यायची आहे देताना. नंतर काट कसा काष्टा ठेवून लावायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे आपण 8 इंचावर टिप मारून घेतलेली आहे. इथे आपलं परफेक्ट 8 इंचावर आपण टिप मारून घेतलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. तर ही मारताना डबल टिप मारून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला लॉक करायचं आहे टिपेला. तर अशा प्रकारे आपला काष्टा असं मागच्या बाजूने दिसेल. म्हणजे आपलं हे एवढं भाग हा अगदी रुंद काट असल्यामुळे एवढा पूर्ण घेऊन बरोबर वाटणार नाही, तर थोडक्यात घेतलेला आहे जितका छान वाटेल तितका. तर हा ठेवताना आता हे जे आपलं खालचा भाग आहे हा असाच ठेवून द्यायचा. इथे आपल्या पुढच्या प्लीट्स जोडलेल्या आहेत उजव्या बाजूला, या बाजूला. इकडे आपला पदर जोडलेला आहे या बाजूला, उजव्याच बाजूच्या पायाला इकडे पदर जोडलेला आहे. आणि ते पुढच्या प्लीट्स हे मध्ये देखील आपण एकमेकाला इथे जोडून घेतलेला आहे. आणि आता काष्टा ठेवताना सुलट भाग वर ठेवायचा आहे आपण. याचा हा भाग न ठेवता हा जो भाग आपला राहिलेला आहे हा सुलट भाग आपण वरती ठेवायचा आहे. इथे वरती ठेवून हा जे आकार जिथे आपला आहे तो या भागात जोडून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला, या बाजूला देखील आणि डाव्या बाजूला देखील दोन्ही जे आकाराचे भाग जोडून घ्यायचे आहेत. आणि प्लस ते जोडल्यानंतर हे जे आपण इथे जे आकारात जोडून घेणार आहोत इथे आपण पिन लावून घेऊया. इथे एक पिन लावून घेते मी तुम्हाला कळावं म्हणून. आणि नंतर हा काष्ट्याचा जो भाग आहे आणि हा खालचा पायाचा भाग, इथे हा जो पायाचा भाग आहे हा इथे जोडायचा आहे, इथे जुळून धरायचा आहे. हा जो काष्ट्याचा एक बाजूचा भाग आहे हे लक्षात आला असेल तुमच्या. तर याचा जो हा काट आहे खालून आलेला, हा इकडनं जो काट आलेला आहे तो इथे पायाच्या खालच्या बाजूला जोडून घ्यायचा आहे. इथे एक पिन लावून घेऊया. अशा प्रकारे एक पिन इथे लावून घ्यायची आणि एक पिन इथे जे आकाराच्या भागात आपण लावलेली आहे. आणि जो आता मधला भाग उरेल आपला, हा इथे एवढं असं कापड उरतं आपलं, तर त्याचे आपण प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत. याच्या देखील डिरेक्शन वरच्या बाजूला घ्यायचं आहे. खालच्या बाजूला काठापासून वरच्या बाजूला जितक्या जवळ टाकता येईल तितक्या टाकायच्या, खूप वरतीपर्यंत नाही. जिथे आपलं कापड संपेल तिथपर्यंत आपण प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. या भागात अगदी अशा जवळ हे पहा अशा पद्धतीने. मी वाटलेस तुम्हाला पिना लावून दाखवते. इथे या पायाच्या डाव्या बाजूच्या या पायाला इथे पूर्ण एक्स्ट्रा कपड्याच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. थोड्याशा मोठ्या टाकल्या तरी चालेल, पण अगदी एका खाली एक अशा सरकवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते खालच्याच भागात राहतील, खूप वर पायापर्यंत येणार नाही. पोटरीच्या खालीपर्यंतच ते राहून जातील आणि छान वाटेल. इथे असा फुगा असं पफ येतो आणि नऊवारी अजून उठून दिसते. तर अशा प्रकारे
या सगळ्या प्लेट्स इथे खाली टाकायच्या. पूर्ण कपड्याचे इथे प्लीट्स करून घेतलेले आहेत अशा प्रकारे. खालच्याच भागात, याच भागात इकडे जे आकारापर्यंत त्या येऊ द्यायच्या नाही आहेत. मध्यापासून खाली, हे महत्त्वाचं आहे, मध्यापासून खालीच ह्या प्लीट्स आल्या पाहिजेत, याची काळजी घ्यायची. इथून आपण हे जोडून घ्यायचं आणि जे आकार देखील जोडून घ्यायचा आहे इथे. तर मी ही टीप देऊन दाखवते तुम्हाला. तर इथे आपण काष्टा आपण या बाजूला जोडून घेतलेला आहे जे आकारात या भागात, आणि खाली इथून खाली इकडे आपण जोडून घेतलेला आहे मध्यापासून खाली, आणि प्लेट्स टाकून घेतलेला आहे या अशा प्रकारे. हे पहा, काठ इकडे काठ जोडून घेतलेला आहे, काठापासून इकडे आपण अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत. तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्याचप्रमाणे आपण या बाजूला देखील काष्टा लावून घेतलेला आहे, काष्ट्याचा दुसरा भाग दुसऱ्या बाजूचा. तर इथे आपण जे आकारात लावून घेतलेला आहे, इथे देखील अशा प्रकारे खाली काठाच्या शेजारून प्लीट्स टाकल्या. मध्यापासून खालीच त्या प्लीट्स आल्या पाहिजेत, जास्त वरती नाही. तरी त्या आपण त्या प्लीट्स टाकून घेतलेल्या आहेत. तर आता आपण हे जे असं आहे आपलं ठेवलेलं सगळं काही, तर आता आपण हा जे आकार, हा उजव्या बाजूचा जे आकार आणि डाव्या बाजूचा जे आकार, हे दोन्ही आपण अटॅच करून घ्यायचे आहेत. आतलं कापड हे सगळं पदर वगैरे हे आतमध्येच राहून द्यायचं आहे अशाच प्रकारे. आणि हे दोन्ही भाग एकमेकाला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर ते मी तुम्हाला करून दाखवते. तर सगळे भाग आपण आतमध्ये जोडून आता या भागाला देखील टीप मारून घेतलेली आहे. तर दोन्ही भागांना आपण टीप मारून घेतलेली आहे आपले, आणि सगळे आपलं काष्टा वगैरे सगळे भाग आपण आतमध्ये याच्यात जोडून घेतलेले आहेत. तर मी इथे तुम्हाला थोडक्यात सांगते कशा पद्धतीने टीप मारायचं. तर हे ते कापड खूप आपलं येत असतं, त्यामुळे आपल्या परफेक्ट लक्षात येत नाही कुठून कुठे टीप मारली. तर आता मी हे तुम्हाला पेपरवर थोडक्यात सांगणार आहे. आता आपला हा भाग असा तयार झालेला आहे. आतमध्ये आपले सगळे पार्ट आपण ठेवून अटॅच करून घेतलेले आहेत, आणि हे दोन भाग आपले असे पायाचे तयार झालेले आहेत, इकडे जे आकाराचा भाग आणि असं. तर आता इथे हा भाग, इथे मी याला थोड्या पिना लावून घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी पेपरला. तर हा भाग आता आपण असा करायचा आहे. हा आपला जॉईंट असणार आहे. हा भाग आपण असा घ्यायचा आहे. इकडे आपल्याला टिपा मारलेल्या नाही, इकडे फक्त याला सेपरेट आणि याला सेपरेट आपण पार्ट जोडून घेतलेले आहेत, इकडे आणि इकडे सेपरेट. हा भाग जोडलेला नाही आहे आपला. तर आता आपण म्हणजे इथे पण दाखवते मी. हे पहा, आपला हा भाग काही जोडलेला नाही आहे. हा पायाचा भाग वेगळा आहे खालचा, आणि हा वरचा पायाचा भाग वेगळा आहे. तर हे आता आपलं ह्या स्तरवरती आलेलं आहे सगळं पूर्ण. तर हे अशा प्रकारे आलेलं आहे. तर हे आपण असं खोलून घ्यायचं, मध्यापासून असं खोलून घ्यायचं आहे, आणि आपला पायजमा असतो त्या प्रकारे याला आपण इथे स्टिच करून घ्यायचं आहे. आता या भागात इथून इथे लॉक करायचं आहे. इथून आपली टीप इथपर्यंत येणार आहे अशा प्रकारे. हे कापड आपण आता मी इथे थोडक्यात दाखवते तुम्हाला. हे कापड सगळं आतमध्येच ठेवायचं आहे, पदर वगैरे सगळं, दुसरा कुठलाही भाग त्यात येता कामा नये. पायाकडचे भाग घ्यायचे आहेत, आणि आता हा भाग आपण असा ठेवायचा आहे, आणि फक्त या पायाला सेपरेट अशी, फक्त या पायाला अशी टीप मारली जाणार आहे आता आपली. हे सगळं आतमध्येच ठेवून घ्यायचं आहे. हे अगदी आपण सीटच्या जे आकारापर्यंत न्यायची आहे ही टीप. हे पहा, इथून जी टीप चालू करणार आहोत ती सीटच्या इथपर्यंत नेणार आहोत, जे आकारात. दोन्ही भाग जोडून तुम्हाला पेपरवर ज्या पद्धतीने दाखवलं त्याच पद्धतीने इथे करून घ्यायचं आहे. आता हे कापड खूप येतं, मशीनवर पण दिसत नाही टीप कुठे मारताय, काय होतात कळत नाही. तर या भागात इथे लॉक करायचं. हा पाय इकडे सेपरेट जोडायचा, फक्त पाय, त्यात जोडलेले पार्ट कुठलेही आले नाही पाहिजे टिपेमध्ये, इकडे देखील तसंच. आणि हे दोन्ही भाग इथून आपण इथून खाली लॉक करून इथून डबल टीप मारून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला टीप मारल्यावर दाखवते. हे थोडक्यात असं हे पेपर आपण हे अशा प्रकारे करून, हे पहा
इथे टीप येणार आहे आपली या भागात, इकडे इथून चालू करायची आहे, इथे लॉक होईल आणि इथे इकडे खाली पण दोन्हीकडे लॉक होईल. अशा प्रकारे दोन्ही पायांना टीप मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपण मध्ये टीप मारून घेतलेली आहे ह्या पायापासून इथपासून तर इथपर्यंत आपण पूर्ण टीप मारलेली आहे. हे आता आपण सुलट करून घेऊया. असं आतमध्ये एका साईडकडून हात घालून पायाची बाजू वरती काढून घ्यायची, तशीच दुसरी देखील वरती काढून घ्यायची आहे. अशा प्रकारे हा आपला पुढचा भाग तयार झालेला आहे. आणि मागे आपला काष्टा आपण व्यवस्थित करून घेणार आहे. हा आपला पदर आहे, हा एका बाजूला ठेवून हे पहा पुढच्या प्लीट्स आणि पुढचा भाग अगदी व्यवस्थित झालेला आहे तयार. आता इथे ह्या ज्या प्लीट्स आपल्या खुल्या आहेत अजून, तर त्या या बाजूला मध्यापासूनच्या डाव्या बाजूला आपण त्या इथे जर आपल्याला अगदी शेजारीच पाहिजे असेल, आपण हे थोडंसं कापड सोडलेलं इथे, तर ते जर आपल्याला ते सोडायचं नको असेल, आता हे जर आपण इथून प्लेट्स घेतली तर हे अगदी या कडेला जाते, तर आपण याची थोडीशी घडी देखील करून घेऊ शकतो इथे मध्यावरती अशी व्यवस्थित. आणि आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. इथे ह्या प्लेट्स आपल्याला कमरेच्या भागाला जोडून घ्यायच्या आहेत. ह्या ज्या जोडलेल्या नाही आहेत त्या आपल्याला कमरेच्या भागाला जोडायच्या आहेत. इथे एक पिन लावून घेते मी. इथून इथपर्यंत टीप मारून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे मागच्या भागाला इथे आपला कास्ट आहे, हा आपला पदर आहे या बाजूचा, इथे हा पदर आहे. या बाजूकडून दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने. हा मागचा भाग, हा आपला पदर आणि इथे आपला हा काष्ट्याचा भाग जोडलेला येतो. हा हे पहा इथे आपला कास्ट आहे. आणि हा इथे जे मधलं कापड राहिलेलं आहे हे कशा प्रकारे जोडायचं ते मी तुम्हाला दाखवते. हे दोन बाजूला दोन करायचे आहेत, या बाजूचे एक आणि या बाजूचे एक. असं हे काष्टा असा सपाट ठेवून घ्यायचा आहे मध्यावर. प्रथम मध्यभागात इथे पिन लावून घ्यायचे आहे. इथे हे दोन बाजूला दोन कापड करून घेतलेलं आहे, हे पण व्यवस्थित लक्षात घ्या. हा कमरेचा भाग आहे आपला, इकडे राहील. त्याच्या आतमध्ये इथे पदर राहील, तो देखील बाजूला ठेवायचा आहे. आणि मग हा काष्ट्याचा भाग, हे जो दोन कपडे आपण दोन सेपरेट काष्टे जोडलेले आहेत, हा काष्ट्याचा भाग, हा दोन बाजूला दोन करून घ्यायचा. बरोबर मध्यावरचा भाग कमरेच्या मागच्या मध्यावर ठेवून घ्यायचा आहे. इथे असं इथे एक पिन लावून घ्यावं. तर अशा प्रकारे इथे पिन लावून घ्यायची आहे. आणि हा इकडे उरलेला जो भाग आहे याच्या प्लीट्स टाकायच्या आहे आतल्या आत. इथे अशा फोल्ड करून घ्यायचं आहे. हे एकावर एक जुळून प्लीट्स घ्यायच्या आहेत. काठाच्या आतच राहतील अशा, ह्या काठाच्या आतमध्येच राहतील अशा फोल्ड करून घ्यायच्या प्लीट्स अशा प्रकारे. हे पहा हा काठ आपला आणि हा 1 2 3 ते 4 प्लीट्स येतील आपल्या. तर काठाच्या आत राहिल्या पाहिजेत. हा आपला जो काठ आहे त्याच्या इथून आतमध्येच त्या राहिल्या पाहिजे, बाहेर दिसल्या नाही पाहिजेत, याच्या बाहेर दिसल्या नाही पाहिजेत. तर इथे या प्लीट्स टाकून घ्यायच्या. त्यांना देखील या बाजूला पिन लावून घेते इथे आणि या बाजूला देखील. हे खूप महत्त्वाचं आहे, तर व्यवस्थित लक्ष देऊन पहा. इथे देखील प्लीट्स टाकून घ्यायच्या. पुन्हा दुसरी आपण मिऱ्या घालतो तशा प्रकारे मिऱ्याच एक प्रकारे घालून घ्यायच्या आहेत, एकावर एक
शेजारी नाही, एकावर एक घ्यायच्यात आता या अशा. या देखील काठाच्या आतमध्येच राहिल्या पाहिजे आणि इथे देखील एक पिन लावून घ्यायची आहे. कमरेच्या भागाला जोडायचा आहे. हा इथे का आपला पदर त्याच्यात स्ट्रेट करून घ्यायचा आहे. हे पहा, इथे पहिला कमरेचा भाग हा, नंतर त्यात पदर जुळून घ्यायचा, नंतर या प्लेट्स, ह्या सर्वांना पिन लावून घ्यायचा एक. इथे आधी लावून घेतलं म्हणजे आपल्याला टीप द्यायला सोपं पडतं. आणि इथे एक लॉक करून मार्जिन सोड अर्धा इंचाचं अंतर सोडून इथून तर इथपर्यंत दोन्ही साईडला लॉक करायचं आणि टीप मारून घ्यायची आहे. मी तुम्हाला दाखवते तशीच आपण पुढे देखील मी जे सांगितलं तर या प्लीट्स आपण इथे कमरेच्या भागात टीप मारून घ्यायची आहे. मी तुम्हाला टीप मारून दाखवते. तर अशा प्रकारे काष्ट्याला आपण टीप मारून घेतलेली आहे. हे काष्ट्याच्या दोन्ही बाजूचं कापड अगदी त्याच्या आतमध्येच राहिलेलं आहे आणि अतिशय सुंदर असा आपला ह्या खालीपर्यंत काष्ट्याच्या दोन्ही बाजू अशा गेलेल्या आहेत. हे पहा, अगदी छान असा लुक येतो साडीला. पुढच्या प्लेट्स पण दाखवते मी. अशा प्रकारे हा पदर आहे आपला. इथे आपल्या पुढच्या प्लेट्स या देखील अगदी छान अशा डाव्या पायावर आलेल्या आहेत. घातल्यानंतर अशा इकडे डाव्या पायावर पडतात. अतिशय छान असं व्यवस्थित असं कमरेचं देखील प्लेट्स आलेल्या आहेत. हे पहा, अगदी भरपूर अशा प्लेट्स तयार झालेल्या आहेत एकसारख्या आणि मस्त. तर आता आपल्याला कमरेच्या भागाचं कापड लावून घ्यायचं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवते. तर आता इथे आपलं हे खालचा भाग कमरेपासून पूर्ण झालेला आहे व्यवस्थित अगदी. तर आता आपल्याला कमरेला पट्टी लावायची आहे. तर मी ही 3 इंच रुंदीची पट्टी घेतलेली आहे. इथे कापड घेतलेलं आहे. तर आता आपला काठ उरलेला नाही या भागात. 9वारी साडी असेल तर काठ भरपूर उरतो, पण ही 6वारी साडीत आपण 9वारी केल्यामुळे अगदी एवढाच तुकडा उरलेला आहे काठाचा. तर मी इथे काठ न लावता कमरेला प्लेन पट्टी लावणार आहे आणि ती आतल्या बाजूला दुमडणार आहे. तर ही काढताना आपला कमरेचा भाग आधी पाहायचा किती आहे आणि त्याच्या थोडी एक्स्ट्रा ठेवायची. आपला हा कमरेचा भाग किती आहे तो पाहायचा, त्याच्यापेक्षा थोडी एक्स्ट्रा ठेवून कट करून घ्यायची पहिल्यांदा कापड आणि नंतर मध्याला मध्ये जोडायचा. तर 9वारीची साडीची नाडीची गाठ ही उजव्या बाजूला येते, त्यामुळे इथे उजव्या बाजूला मध्यावर खून करून घ्यायची इथून. आणि आता आपण हे आत दुमडणार असल्यामुळे सुलट बाजू इकडे ठेवून आपण अशी लावून घ्यायची आहे. प्रथम या पट्टीला असे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे. इकडे या बाजूला टीप मारून घ्यायची आणि नंतर ती वरच्या बाजूकडून लावून घ्यायची आहे. अर्धा इंच मार्जिन सोडून वरच्या बाजूकडून लावून घ्यायची. त्याला दाबटीप द्यायची. इकडून पहिल्यांदा आपण अशी लावून घ्यायची आहे. ह्या खुणेपासून सुरुवात करायची, पूर्ण राऊंडमधून इथे आणायची. याच्यामध्ये पदर जो अटॅच करायचा नाही, तो बाजूलाच राहून द्यायचा. असाच इथूनच बाजूला राहून द्यायचा. तो खाली ठेवून टीप मारून घ्यायची आणि नंतर या पट्टीला इथे टीप मारल्यानंतर तिला अशी आपण अर्धा इंचावर मारून घेणार आहोत. नंतर ती इकडे पाडून तिला दाबटीप देऊन घ्यायची इथे आणि दाबटीप दिल्यानंतर आतल्या बाजूला हे असं राहील आपलं येईल. मग दाबटीप दिल्यानंतर तर आतल्या बाजूला थोडं अर्धा इंच कापड फोल्ड करून पूर्ण पट्टी अशी आतल्या बाजूला फोल्ड करायची. इथे आपण अस्तर वापरलं तरी चालतं, पण काय वेळेस काय होतं ते वरती थोडं थोडं डोकवलं जातं, तर मग त्यापेक्षा आपण कपड्याची पट्टी लाव. आणि आपलं इथं उरलेलं होतं कापड, तर आपण ते कापडच लावून घेतलेलं आहे. तर अशी डबल फोल्ड करून आपण आतमध्ये इथे टीप द्यायची. हे कापड थोडंसं फोल्ड करून किंवा आधी ही टीप देऊन घ्यायची आणि नंतर या भागात अशा पद्धतीने इथे टीप मारून घ्यायची आहे. इथे असं आतल्या बाजूला आपलं पूर्ण फोल्ड होईल हे. आणि इथे आपण नंतर नाडी ओवून घेणार आहोत. तर हे मी तुम्हाला पूर्ण
गोल राऊंडमध्ये पट्टी लावून दाखवते आधी. कशा प्रकारे लावायची हे तुमच्या लक्षात आलंच असेल, तर आपण लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण इथे पूर्ण हे कापड लावून घेतलेले आहे आतमध्ये नाडीसाठी. तर हे आता आपण आतमध्ये फोल्ड केलेलं आहे, कारण प्लेन आलं होतं आपल्याकडे, काट उरला नव्हता. तर काट असेल तर हीच प्रोसिजर आपण आतून काट लावून तो बाहेरच्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे. या बाजूला अशी छोटीशी काठाची पट्टी तयार करायची आहे. तर अगदी छान दिसतं आणि सुंदर अशी साडी तयार होते. हे पहा, इथे मी आतल्या बाजूने दाखवते. हे मी आत फोल्ड करून घेतलेलं आहे आणि इथे नाडी बनवलेली आहे. याला एक उजव्या बाजूला येते, हे लक्षात घ्या. हा आपला पदर आहे. तर इथे आपली अशी प्रकारे अगदी छान अशी साडी तयार झालेली आहे. हा आपला पदर येईल या बाजूकडून असा. इथे हे इकडे असं राहील घातल्यावर, आणि हा पदर आपला अशा मागच्या बाजूला. तर अतिशय छान अशी आपली साडी तयार झालेली आहे. पहा पूर्ण खालीपर्यंत. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.